नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण एक अतिशय महत्त्वाचा आणि धार्मिक परंपरेशी संबंधित विषय जाणून घेणार आहोत। विषय आहे अधिक मास 2026 मध्ये जावयाला कोणते 3 शुभ वस्तू द्यावेत ज्यामुळे लेकीच्या घरी सुख समृद्धी, धनधान्य आणि भरभराट कायम राहील। भारतीय संस्कृतीमध्ये मुलगी आणि जावई यांना विशेष मान दिला जातो। विशेष अधिक मास पुरुषोत्तम मास किंवा मलमास हा अत्यंत पुण्यदायी मानला जातो। या महिन्यात केलेलं दान, जप, पूजा आणि धार्मिक कार्य अनेक पटीने फळ देतात असं धर्मशास्त्रात सांगितलं आहे। अनेक घरामध्ये अधिक मासात मुलगी जावयाला बोलून त्यांचा सन्मान केला जातो। त्यांना वस्त्र, दक्षिणा आणि काही शुभ वस्तू भेट दिल्या जातात। असं मानलं जातं की या वस्तू केवळ भेट नसून त्या घरात सकारात्मक ऊर्जा, सौभाग्य आणि समृद्धी घेऊन येतात। आज आपण अशाच 3 शुभ वस्तूबद्दल जाणून घेणार आहोत। पितळाचा कलश। मित्रांनो, हिंदू धर्मात कलशाचा अत्यंत पवित्र मानला जातो। कोणता शुभ कार्य असो, पूजा असो किंवा धार्मिक विधी असो, कलशाची स्थापना केली जाते। अधिक मासात जावयाला पितळाचा कलश भेट देणे खूप शुभ मानलं जातं। पितळ हा धातू गुरुग्रहाशी संबंधित मानला जातो। गुरुग्रह हा ज्ञान, धन, सुख आणि कुटुंबातील एकाचा कारक आहे। जेव्हा आपण जावयाला पितळाचा कलश भेट देतो तेव्हा त्याचा शुभ प्रभाव लेकीच्या संसारावर पडतो असं मानलं जातं। कलश देताना काय करावे? कलशामध्ये थोडे तांदूळ टाकावेत, हळद कुंकू लावावे, श्रीफळ ठेवून भेट द्यावे, शक्य असल्यास भगवान विष्णूचं स्मरण करावे। असं केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होते असं मानलं जातं। पिवळे वस्त्र। अधिक मास हा भगवान विष्णू समर्पित असतो। भगवान विष्णू पिवळा रंग अत्यंत प्रिय मानला जातो। त्यामुळे या महिन्यात पिवळ्या रंगाचे वस्त्र दान करणं विशेष पुण्यदायी समजलं जातं। जावयाला पिवळा शर्ट, कुर्ता किंवा पिवळं अर्पण भेट दिल्यास त्याचा शुभ परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतात असं मानलं जातं। पिवळा रंग आनंद, ज्ञान, सकारात्मकता आणि समृद्धीचं प्रतीक आहे। पिवळ्या वस्त्राचा फायदा घरातील नकारात्मकता कमी होते, आर्थिक प्रगतीस मदत होते, कुटुंबातील संबंध अधिक मजबूत होतात, घरात शांतता आणि समाधान टिकून राहतं। अधिक मासात पिवळे वस्त्र दान केल्यास भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते असं धार्मिक मान्यतानुसार सांगितलं जातं। चांदीचे नाणे। मित्रांनो, चांदी संबंधित माता लक्ष्मी आणि चंद्राशी जोडलेले जातात। चांदीचे नाणे हे धन, सौभाग्य आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं। अधिक मासात जावयाला चांदीचे नाणे भेट देणं अत्यंत शुभ मानलं जातं। विशेष लक्ष्मी, गणेश कोरलेले नाणं दिल्यास ते अधिक मंगलकार्य मानलं जातं। चांदीचे नाणे देण्याचं महत्त्व, धनप्राप्तीचा योग वाढतात, घरातील आर्थिक अडचणी कमी होतात, मानसिक शांती मिळते, कुटुंबात सुख समृद्धी टिकून राहते। हे नाणे घरातील तिजोरीत किंवा पूजाघरात ठेवण्यास सल्ला दिला जातो। अधिक मासात जावयाचा सन्मान का करावे? आपल्या संस्कृतीमध्ये जावई हा घरातील मानाचा पाहुणा मानला जातो। मुलगी ज्या घरात जाते त्या घराचं सुख दुःख तिच्याशी जोडलेलं असते। म्हणूनच अधिक मासात जावयाचा सन्मान केल्याने मुलीच्या संसारात आनंद, सौख्य आणि भरभराट येते अशी श्रद्धा आहे। ही परंपरा केवळ धार्मिक नाही तर कौटुंबिक नातेसंबंध मजबूत करण्याचं माध्यम देखील आहे। अधिक मासात कोणत्या गोष्टी टाळाव्यात? या पवित्र महिन्यात काही गोष्टी टाळण्याचा सल्ला दिला जातो। कोणाचाही अपमान करू नये, वादविवाद टाळावे, खोटं बोलणं टाळावे, दान धर्म करताना अहंकार बाळगू नये, अन्नाची नासाडी करू नये। असं केल्याने अधिक मासाचं पुण्य अधिक वाढतं असं मानलं जातं। अधिक मासातील विशेष उपाय। जर तुम्हाला लेकीच्या घरी सुख समृद्धी कायम राहावी असं वाटत असेल तर हा छोटासा उपाय करा। अधिक मासातील कोणत्याही गुरुवारी भगवान विष्णू पिवळे फूल अर्पण करा। ओम नमः भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा 108 वेळा जप करा। मुलगी आणि जावयाच्या सुखासाठी प्रार्थना करा। हा उपाय अत्यंत सोपा असून श्रद्धेने केल्यास सकारात्मक परिणाम मिळतात अशी मान्यता आहे। मित्रांनो, अधिक मास 2026 हा आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा काळ आहे। या महिन्यात जावयाला पितळाचा कलश, पिवळे वस्त्र आणि चांदीचे नाणे भेट दिल्यास लेकीच्या घरी सुख, शांती, समृद्धी आणि भरभराट नांदते असं धार्मिक श्रद्धा आहे।
लक्षात ठेवा, कोणतीही भेटवस्तू ही प्रेमाने, आदर आणि सभाद्रमाने दिली तर तिचं महत्त्व अनेक पटीने वाढते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या कुटुंबापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा. धन्यवाद.